राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने सोमवारी दिनांक दुपारी 9 रोजी 3:30च्या सुमारास पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, मुलगी खासदार सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे उपस्थित होते। अर्ध्या तासाच्या अंतराने नातू रोहित पवार रुग्णालयात पोहोचले। दरम्यान रात्री उशिरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। रुबीचे संचालक डॉक्टर सायमन ग्रँट यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली। प्राथमिक तपासणीत काही चाचण्या सामान्य असल्याचे निदर्शनास आले असून शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले। खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एक दिवस तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले। बाबांना छातीत कफ झालाय, डॉक्टरांनी 5 दिवसाचा अँटीबायोटिकचा उपचार सुचवला आहे। सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे पॅरामीटर सामान्य असून प्रकृती स्थिर आहे। योग्य उपचार सुरू असल्याने काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। तुमच्या शुभेच्छा आणि सतत पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार। सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार। सुप्रिया सुळे यांचे विधान।